26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आलेली आहे। तर दुसरीकडे सांगलीमधील मध्यवर्ती बस स्थानक पायाभूत सुविधांपासून चर्चेत आहे। याविषयी चोऱ्या माऱ्यांचे प्रमाण या ठिकाणी वाढलेले आहेत। 4-5 महिन्यात महिलांच्या अंगावरील जवळपास 10 लाखांचे दागिने लंपास झालेले आहेत। बस स्थानक परिसरात आता या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय। रात्री या ठिकाणी गुन्हेगारांचा अड्डा बनत चालल्याचं म्हटलं जात आहे। महापालिका समोर पोलीस यंत्रणेची याकडे दुर्लक्ष आहे। पोलीस यंत्रणेचं याकडे दुर्लक्ष होत आहे। बस स्थानकात 16 सीसीटीव्ही असून सुद्धा नादुरुस्त आहेत असा आरोप सुद्धा आहे। शालेय विद्यार्थी आणि महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या ठिकाणी मात्र हे मुद्दे आता ऐरणीवर येत आहेत। आपण आज सांगलीमध्ये पाहूया ते सांगलीचं बस स्थानक आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी रोज ये-जा करत असतात। रोज 10 ते 15 हजार प्रवासी रोज या ठिकाणी ये-जा करत असतात। शालेय विद्यार्थी असतात, विद्यार्थिनी असतात, तसेच महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात। त्यामुळे येथील बस स्थानक पायाभूत सुविधांपासून चर्चेत तर आहेत, शिवाय चोऱ्या माऱ्यांचे प्रमाण या सांगलीतल्या बस स्थानकामध्ये वाढलेले आहे। 4-5 महिन्यात महिलांच्या अंगावर जवळपास 10 लाखाचे दागिने लंपास झाले आहेत। त्याचबरोबर बस स्थानकाला खोक्यांचा विळखा पडल्याने रात्री या ठिकाणी गुन्हेगारींचा अड्डा बनत चाललेला आहे। सांगली महापालिकेबरोबर यंत्रणेनेही याकडे दुर्लक्ष झालेले आहे। बस स्थानकात रोज किमान 15,000 प्रवाशांची ये-जा असते। बस स्थानक कमी असल्यामुळे या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसून येते। त्यातच नादुरुस्त गाड्यांचेही प्रमाण अधिक आहे। बस स्थानकामध्ये रात्री भटक्या लोकांचा मोठ्या प्रमाणात आश्रय आहे। मद्यपींचा रात्रीचा वावर वाढलेला आहे। खोक्यामुळे विळक्यामुळे परिसरात अंधार असतो। सीसीटीव्ही निष्क्रिय ठरलेले आहेत। चालक वाहकांच्या विश्रामगृहाचे दरवाजे खिडक्या मोडलेल्या आहेत। कर्नाड बसचे चालक वाहक रात्री रोकडसह बसमध्ये झोपतात। बस स्थानकामध्ये स्वच्छता, पाणी, स्वच्छतागृहाची दुरावस्था आहे। बस स्थानकातील कॅन्टीन अनेक दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे रात्रीचं जे काही येण्या जाण्याचा प्रवासी असतात या ठिकाणी बसेस थांबलेले असतात। त्या ठिकाणी रात्री बस कंडक्टरसुद्धा या ठिकाणी झोपलेले असतात। प्रवासी ये-जा करत असतात, पण प्रवाशांना या ठिकाणी कोणतीही सुरक्षा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।